तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। कारण 1 एप्रिल 2026 पासून सरकारनं वन नेशन वन रेशन ही संकल्पना संपूर्ण देशभरामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी काही कठोर नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि जर तुम्ही नियमांचं उल्लंघन करून रेशन घेत राहिलात, रेशन कार्डचा वापर करत राहिलात तर तुमच्यावरती मोठी दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते। आता हे नवीन नियम नेमके काय आहेत आणि कोणाचं रेशन बंद होऊ शकतं, कोणाचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं, हेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पाहाच। पण जे कोणी तुमचे फ्रेंड्स नातेवाईक आहेत की जे अजूनही रेशन कार्डचा लाभ घेत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आता सरकारचे नवीन नियम कोणते हे पाहूयात। उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। शहरी भागासाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त नसावं, तर ग्रामीण भागामध्ये कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं आणि जर ते असेल तर तुमचं कुटुंब रेशन कार्ड घेण्यासाठी अपात्र ठरेल। यानंतर तुमच्याकडे जर कार असेल किंवा ट्रॅक्टर असेल तरी देखील तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं। तुमच्याकडे जर 100 चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळाचा प्लॉट किंवा फ्लॅट असेल किंवा स्वतःच्या मालकीचं पक्कं घर असेल तरी देखील तुम्ही रेशन कार्ड वरून मोफत धान्य घेऊ शकणार नाही आहात। यानंतर जर तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तरीही तुमच्या पूर्ण कुटुंबाचं रेशन कार्ड रद्द केलं जाणार आहे। यासोबत घरातील काही सुविधा, तुमच्याकडे जर एसी असेल, जनरेटर असेल, यासारख्या सुख सुविधा असतील तरी देखील तुम्ही रेशन कार्डच्या यादीतून बाद होणार आहात। यानंतर ई-केवायसी देखील बंधनकारक करण्यात आली आहे। तुमच्या रेशन कार्ड वरती ज्या ज्या सदस्यांची नावं आहेत त्या सदस्यांचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन तुम्हाला रेशन कार्डच्या ऑफिसमध्ये जायचंय। आता जरी तुम्ही अपात्र ठरलेला आहात, तुमच्याकडे कार आहे, तुमच्या घरामध्ये कोणीतरी इन्कम टॅक्स भरतंय, याशिवाय तुमच्याकडे एसी आहे, जनरेटर आहे, अशा सुख सुविधा असून देखील जर तुम्ही रेशन कार्डचा लाभ घेतला आणि जर तुमच्यावरती कारवाई झाली तर तुम्ही जितकं धान्य आतापर्यंत घेतलेलं आहे त्या धान्याची बाजारभावाप्रमाणे किंमत लावून ती दंडात्मक वसुली तुमच्याकडून केली जाणार आहे। आता आखाती युद्धाचा परिणाम भारतावर सुद्धा होतोय। जो एलपीजी गॅस आहे, सिलेंडर मिळणं कठीण झालेलं आहे। यामुळे सरकारनं रेशन कार्ड धारकांना केरोसिन देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यासाठीच काही कठोर नियम देखील लागू केलेले आहेत आणि याची काटेकोरपणे अंमलबजावणी देखील केली जाणार आहे। आता प्रशासकीय स्तरावरती ह्या सगळ्या बाबींची छाननी सुरू आहे। यानंतर 70 लाख कुटुंब जे आहेत त्यांचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। बाकी तुम्हाला हा निर्णय कसा वाटलाय कमेंट करून नक्की कळवा। अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। जर इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे सुद्धा नक्की फॉलो करा। नमस्कार।